इनो, सोडा, दही न वापरता फक्त मुगाच्या डाळीपासून हे अप्पे बनवले आहेत. खायला खूप मस्त लागतात आणि खूप छान होतात. एकदम झटपट रेसिपी आहे आणि सोबत खाण्यासाठी फुटाण्याची चटणी बनवली होती. त्या चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 कप मुगाची डाळ पाऊण तासासाठी भिजत ठेवली होती. पाऊण तास झाल्यानंतर डाळ पूर्ण निथळून घ्यायची आहे. पहिल्या स्टेपमध्ये ही मुगाची डाळ आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायची आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये अर्धी राहिलेली मुगाची डाळ आपल्याला टाकायची आहे. त्याच्यासोबतच हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं टाकायचं आहे. हे सुद्धा आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे आणि खूप सारी कोथिंबीर टाकली आहे. आता हे दोन्ही मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. डाळीचं बॅटर खूपच घट्ट झालं असेल ना तर थोडंसं पाणी टाकलं तरीही चालेल. आता हे बॅटर आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटांनंतर याच्यामध्येच मध्यम आकारचा बारीक चिरलेला कांदा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि 1 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. जर तुमच्याकडे कोणत्या भाज्या असतील जर ते टाकल्यात तरीही चालतील. आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर नॉनस्टिकचं आप्पे पात्र आपण गरम करून घेतलं आहे. 1 चमचा तेलसुद्धा टाकलं आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये खायचा सोडा चिमूटभरच टाकायचा आहे. त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं, पुन्हा फेटून घ्यायचं आणि आप्पे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत.